नमस्कार मित्रांनो, भागवत चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मीठ कशा प्रकारे आणि कुठे कसं ठेवायचं ते। चला तर मग सुरू करूया व्हिडिओला। मीठ हे कधीही प्लास्टिकच्या बाउलमध्ये, प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवायचं नाही। मीठ हे कधीही लोखंडाच्या किंवा स्टीलच्या बरणीत ठेवू नये, त्यामुळे ते आपल्या जीवनासाठी खूप घातक ठरतं। मीठ आणि काच हे राहूचे कारक मानले जातात, त्यामुळे मीठ हे जर कधी आपण काचेच्या बरणीमध्ये ठेवलं तर आजूबाजूची सर्वच निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते। एका काचेच्या बाउल मध्ये मीठ ठेवायचं आणि ते टॉयलेटमध्ये किंवा बाथरूम मध्ये उंच ठिकाणी ठेवून द्या, जेणेकरून बाथरूम आणि टॉयलेट मधले सर्व जीवाणू विषाणू तर मरतातच, त्याबरोबर सर्वात जास्त घातक एनर्जी जी असते, दुष्ट एनर्जी जी असते ती टॉयलेट आणि बाथरूम मध्ये असते, ती या राहूच्या कारकामुळे असते। तर हा राहूचा दोष नाहीसा करण्यासाठी आणि ती निगेटिव्ह संपूर्ण एनर्जी नष्ट करण्यासाठी मीठ काचेच्या बाउल मध्ये, बाथरूम मध्ये आणि टॉयलेट मध्ये ठेवा। 8 दिवसानंतर ते मीठ टॉयलेट मध्ये फ्लश करा, की ज्यामुळे सर्व निगेटिव्ह एनर्जी, दुष्ट एनर्जी सर्व काही त्या पाण्यासोबत वाहून जाईल। माहिती आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ कसा वाटला। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।